मी आज अख्ख्या मुगाची भाजी केली. झालं असं की आमच्या इथं कंटिन्यू 2-4 दिवस झालं पाऊस चालूच आहे. म्हणून मला भाजीला घ्यायला जाणं शक्यच झालं नाही. म्हणून काहीच नव्हतं भाजीला घरामध्ये. नंतर आठवलं की मी असे धान्य घरात ठेवत असते. मग अख्खा मूग होता. म्हणलं चला मुगाची भाजी बनवावी. म्हणून आधी मुगाला छान ड्राय रोस्ट करून घेतलं आणि कुकरमध्ये टाकून 2-3 शिट्ट्या येऊ दिल्या. 2-3 शिट्ट्या येऊ दिल्या ना तर लवकर मुगं शिजतात. म्हणून त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आणि हळदी टाकून घेतली. तर आपण जर कुकरला लावलं ना, असंच लावलं ना, तर ते जास्त वेळ लागतं आणि व्यवस्थित शिजत पण नाही. बघा माझी जोपर्यंत भाजीची तयारी होत नाही, म्हणजे कांदे वगैरे सगळं कट करून घेत नाही, तोपर्यंत माझे मुगं शिजले पण. म्हणून मी लवकर फोडणी दिले. कारण थोडा उशीरच झाला होता. कारण पावसाचं वातावरण आहे ना, म्हणून छान झोपीत जाते मी. ते लवकर उठू वाटत नाही, आळस वगैरे पण येतो आणि खायला पण मस्त लागतं बरं का, छान-छान खायला. म्हणून मी ह्याच्यासोबत चपात्या आणि थोडेसे पराठे बनवले होते. तुम्हाला मी पराठ्याची रेसिपी पण सांगेल. म्हणजे आपले आलूचे पराठे वगैरे नाही, नॉर्मल पराठे केले होते, ते पण सांगेल तुम्हाला. आणि माझी भाजी पण एवढी चविष्ट लागत होती ना, तसं तुम्ही चवीनुसार मीठ, मिरची टाकू शकता. मला थोडं कमीच मिरची पाहिजे म्हणून मी हिरवी मिरची टाकली होती. तुम्हाला लाल टाकायची तर लाल पण टाकू शकता. आणि मी पाणी पण थोडंच टाकून घेतलं, कारण मला थोडीच भाजी बनवायची होती. कारण रात्रीला खूप स्पेशल बेत होता. मी तुम्हाला ती पण रेसिपीज दाखवेल आणि माझे पुढचे व्हिडिओ पण दाखवेल. चला भेटू पुन्हा. बाय.